मटन ताट कितीला? 250 रुपये. आणि चिकन ताट? 180 रुपये. नुसती रस्सा भाकरी मिळेल का? मिळेल की. कितीला आहे? 70 रुपयाला. द्या मग. हा बसा. कसलं तरी अडचणीत वाटतं. वावरातनं डायरेक्ट इकडं आणली बघा. अहो विकासराव तुमचं बरोबर आहे, पण पहिला माल शिल्लक आहे त्याचं काय करू? अहो तुमच्याकडे लय आशेने आलेलो राव. आशा लय वाईट, आणि शेतकऱ्याने तर आशा धरूच नाही. अहो पण शेलका माल आहे. अहो विकासराव परवा 30 रुपयाने इकली, काल 20 ने इकली, आज 10 ला कोणी शिराना. अहो पोतभर भाजी आहे साहेब. हा एवढं घ्या. ती पोतं आणा. दिवाळीचा सण आलाय आता. भाजीच्या पैशातून निदान पोरांसाठी कपडे तरी घ्या. अहो मटन ताट नको, नुसती रस्सा भाकरीच द्या. अहो असू द्या, घ्या. अहो तेवढे पैसे नाहीत हो माझ्याकडे. अहो असू द्या दादा, घ्या तुम्ही. नाही नाही नको नको, नुसती रस्सा भाकरीच द्या. अहो आता पीस कशाला? अहो रसातलेच आहेत, घ्या. कुठलं हो तुम्ही, आणि इकडं कसं काय? हा सरजापूरचं. बर. भाजी कायला आलो होतो. हा वाटलं होतं चांगला भाव मिळेल भाजीला. आधीच पावसानं नुकसान झालंय. हो ना. कशाचं काय 1200 रुपये मिळाले. लय भूक लागली होती. मागच्या 2 हॉटेलला विचारलं. हा ते शाकाहारी थाळी 180 रुपये सांगितली. हो का? तर ते पनीर बिनीर आपल्याला काही जमत नाही. मी त्यांना वरण भात मागितलं तर 80 रुपये म्हणाले. तुम्ही 70 रुपये तो रस्सा भाकरी देतो बोलला. म्हणून बसलो जेवाय. तर 200-300 रुपये जेवाय घालवायला एवढं पैसे नाहीत व शेतकऱ्याकडे. दिवाळी आली या, पोरं बी मोठी व्हायला लागलेत. 5-10 हजार रुपये खर्च आहे. अहो या 2 वाचले 200-300 रुपयात नाही 3-4 दिवसाचं पेट्रोल भागेल माझ्या गाडीचं. अहो बरोबर आहे तुमचं. अहो आम्हाला पण कळतंय की. ठीक आहे, मग आलात तर या इकडं मग. हा कावा आता 2-4 महिन्यातनं आपली मटणाची गाठ पडायची. चला. हो हो चला या.
ही घ्या. हो हे कशाला? अहो घ्या हो. ह्याचे किती पैसे द्यायचे? काय राव साहेब, मी नको म्हणलं तरी तुम्ही रश्यातनं मला मटण आणून घातलंच की जेवायला. माहित नाही होय मला. अहो, पण अहो, शेतकरी आहे मी. अहो तसं नाही. अहो नुसतं काम फुटलं तर त्याला धान येईल का नाही ही ओळखणारी माणसं आम्ही. बर पण अहो पण तुम्ही माझ्या पोटात 2 घास घातले, आम्ही तुमच्या पोटात 4 घास घालूच की. काय शेतकऱ्याला ह्या जगानं काय अजून ओळखलं नाही. येतो. चालेल.